मग दुसरी एक कंडी पसरवली गेली, जी माजी सावरकरांवरची आर्टिकल प्रसिद्ध झाल्यानंतर एका टेलिव्हिजन डिबेट्समध्ये त्यांच्या भावाचा पणतू तो त्या टीव्ही डिबेटमध्ये मला म्हणे, इंटरनॅशनल आर्बिट्रेशन कोर्टमध्ये हा मॅटर गेलं होतं की फ्रान्सच्या भूमीवरती ब्रिटिश सैनिक कसे काय अटक करू शकतात. म्हटलं बाबा जरा थांब, जसं काल भाऊंनी सांगितलं की तू फेकायला तयार आहे पण मी झेलायला नाही तयार. इंटरनॅशनल आर्बिट्रेशन कोर्टची स्थापना 1946 साली दुसऱ्या महायुद्धानंतर झाली. आपण जे बोलतो आहोत ते 1910चं बोलतोय बाबड्या. म्हटलं तर कशाला कन्फ्यूज करायचा प्रयत्न करतो. आणि मग ते झाल्यानंतर मग ते गप्प बसलं. मग आमचं परत त्याच्यावरती चर्चा सुरू झाली. पण विषय हा की ती SS मौर्या भारतामध्ये आली. भारतामध्ये आल्यानंतर मुंबईला किला कोर्ट ज्याला म्हटलं जातं, त्या किला कोर्टमध्ये केस चालली. त्या केसमध्ये यांनी हस्तलिखित जबाब दिला. तो स्टेट आर्काइव्हकडे आहे महाराष्ट्रात मुंबईला, आणि कॉपी माझ्याकडे पण आहे. आणि त्यात त्यांनी असं म्हटलं की ती पिस्तुलं मी माझ्या भावाला त्याच्या स्वसंरक्षणासाठी पाठवली होती. त्यातल्या एखाद्या पिस्तुलाचा वापर करून जर का त्या कलेक्टरचा खून झाला असेल तर त्याला जबाबदार धरावे, माझा काही संबंध नाही. पुढचे टप्पे यायचेच होते नामानिरळ होण्याचे. पण मग तो खटला चालला, यांना शिक्षा झाली अंदमानमध्ये पाठवण्याची, काळे पाण्याची त्यावेळेला म्हणायचे. 4 जुलै 1911 हे अंदमानला पोहोचले. पहिला दिवस 4 जुलै 1911. सेल्युलर जेलच्या जेल मॅन्युअल प्रमाणे प्रत्येक कैद्याचं दर 15 दिवसांनी वजन केलं जायचं. त्यामुळे 4 जुलै 1911 यांचं वजन होतं 112 पाऊंड. आणि 112 पाऊंड यांचं वजन असताना त्या प्रत्येक कैद्याचं जेल हिस्ट्री तिकीट ठेवली जाते. आणि त्या जेल हिस्ट्री तिकीटमध्ये त्या कैद्याला काय काय शिक्षा दिली, काय काम दिलं, काय त्यांनी काम केलं, किती काम केलं, काम करण्यास नकार दिला असेल तर काय शिक्षा केली, त्याच्यानंतर तो आजारी पडला तर काय उपचार केले, काय आजार झाला होता, हे सर्व त्याचं रेकॉर्ड त्या जेल तिकीट हिस्ट्रीमध्ये ठेवलं जातं. आणि त्या सगळ्यात म्हणजे सेल्युलर जेलमधल्या 80,000 कैद्यांचं असं रेकॉर्ड ठेवलं. आणि दर 15 दिवसांनी जेलरची कैदी आणि सही आणि कैद्याची सही अशी दोघांची सही. तर त्या पहिल्या दिवशीच्या नोंदीमध्ये जेल सुपरिटेंडंटने असं लिहिलं की हा जी ऑइल मिल आहे त्या ऑइल मिलचं वजन आहे 80 किलो. त्याच्यामध्ये आपण जे नारळाच्या करवंट्या म्हणा किंवा इतर गोष्टी त्यात तेल काढण्यासाठी तीळ हे जे टाकतो ते 30 किलो टाकतो. तर हे 110-120 किलोचं बोजा या 49 किलोकडून हलणार नाही. त्याच्यामुळे याला जेव्हा काम द्यायचं आहे त्यावेळेला दोर वळण्याचं काम द्यावं. आणि त्या जेलच्या नियमाप्रमाणे आलेल्या प्रत्येक कैद्याला 6 महिन्याची कन्फाइनमेंट असायची. आणि त्या कन्फाइनमेंटमध्ये त्यांनी त्याच्या सेलमध्येच राहायचं. त्याला कुठलं काम नाही, कुठली शिक्षा नाही, काही नाही. तर त्या 6 महिन्याच्या सिक्ल्युडेड अशा कन्फाइनमेंटमध्ये हे 4 जुलै 1911 त्यांना त्या सेलमध्ये ज्यावेळेला ठेवलं त्यावेळेला हे 6 महिने आतमध्ये राहायचं होतं एकट्याने. कोणी भेटणार नाही, कोणी भेटायला येणार नाही, कोणाशी बोलायचं नाही, काहीच नाही. तर 29 ऑगस्टला म्हणजे एक्झॅक्टली साधारण 1.5 महिन्यानंतर त्यांनी त्यांचं पहिलं मर्सी पिटिशन दिलं. बरेच जण असं म्हणतात माफीवीर. मी त्याही टेलिव्हिजन डिबेटमध्ये असं म्हटलं होतं मी माफीवीर वगैरे नाही म्हणत. त्यांनी दया याचनेची भीक मागितली असं म्हणतो. कारण मर्सी पिटिशन एकदा देणं म्हणजे काय, दया याचना करणं. ते 6 वेळेला देणं म्हणजे काय, दया याचनेची भीक मागणं. बरं एकट्यानी काय नाही, वहिनीनी पण 3 वेळेला, भावानी पण 3 वेळेला, बायकोनी पण 3 वेळेला. मग इतक्या वेळेला मर्सी पिटिशन द्यायचं इन पर्सन किंवा इन बिहाफ. या दोन्ही केसेसमध्ये संख्या एवढी आहे की मी तर त्याला कमीत कमी मर्सी बेगर असंच त्या स्टोरीमध्ये म्हटलं, ज्याचं मराठीत भाषांतर दयेची भीक मागणारं. आणि ते माफीपेक्षा भयंकर आहे ऍक्च्युली. पण माफीवीर म्हटलं जातं आणि त्यांना माफीवीरचाही खूप राग येतो. तर खरा शब्द हा असायला हवा. तर त्यांनी 29 ऑगस्ट 1911 पहिलं मर्सी पिटिशन दिलं. आणि मग तो रतीब टाकायला सुरुवात केली मर्सी पिटिशनचा. त्यात बरेच प्रसंग असे होते म्हणजे ते आणखीन वेगळे आहेत. पण अशी मर्सी पिटिशन देत होते. तिसरं मर्सी पिटिशन त्यांनी दिलं 14 नोव्हेंबर 1914 ज्या वेळेला होम सेक्रेटरी देशाचे रेजिनल्ड क्रेडॉक हे त्या जेलच्या भेटीला गेले होते. आणि
आणि हे वर्ध्यात सांगणं खूप महत्त्वाचं आहे दोन्ही अर्थाने. क्रॅडॉकला ज्या वेळेला ते भेटायला गेले त्यावेळेला क्रॅडॉकला पर्सनली त्यांनी त्या जेलमध्ये त्यांचं 3रं दया याचनेचा अर्ज दिला आणि त्या दिवशी त्यांचं केलेलं वजन होतं 126 पाऊंड. म्हणजे 112 पाऊंड 11ला होतं, 126 पाऊंड 14ला झालेलं होतं 3 वर्षात. 14 पाऊंड वजन वाढलेलं होतं, पण हालापेष्टाच प्रचंड होत्या. प्रचंड हालापेष्टा होत होत्या, दोर वळायला लागत होते. बरं, यांच्या आत्मचरित्र ज्यावेळेस वाचलं ते माझी जन्मठेप नावाचं, तर त्यात त्यांनी खूप सुरस आणि रम्य कहाण्या लिहिलेल्या आहेत की आम्ही कैद्यांनी बेड्यांची भाषा काढली आणि आम्ही बेड्या विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये वाजवून एकमेकाला संदेश पाठवायचो आणि एकमेकाला संदेश पाठवल्यानंतर दुसऱ्या दिवशी अचानक जेलमधले सगळे 900 कैदी हे संप करायचे, उपोषण करायचे आणि जेलरला कळायचंच नाही की यांनी एकमेकाला निरोप कसे कळवले. आणि मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग केलेलं असल्यामुळे मला ती इतकी अभिनव कल्पना वाटली की हे फ्रिक्वेन्सीज यांनी तयार कशा केल्या, या ठरवल्या कशा. बरं, नुसतं ठरवल्या, मी तयार केलं समजा, ती माझ्यापुरती मी भाषा तयार केली, ती मी बरोबरच्यांना कशी शिकवली. कारण 896 कैदी एकूण त्या जेलमध्ये, त्याच्यामध्ये 7 विंग म्हणजे 896 भागिले 7 एवढेच कैदी एका विंगमध्ये. आणि हे कैदी फक्त शिक्षेच्या वेळेला खाली भेटणार किंवा जे काम त्यांना दिलेलं असेल त्यावेळेला खालती भेटणार. तेवढ्या वेळामध्ये ही इतकी भाषा कसं शिकवणं झालं. म्हणून मला ती अभिनव कल्पना वाटली. मला असं वाटलं की यांच्या बरोबर तुरुंगामध्ये जे होते त्यांचीही आत्मचरित्र मिळवावी. आणि मग मी जवळजवळ 6 आत्मचरित्र मिळवली. एक तर मला ढाक्याला, बांगलादेशमधल्या ढाक्यामध्ये नॅशनल कॉलेजच्या लायब्ररीमध्ये मिळालं. मी त्याची झेरॉक्स काढून आणली. 30 इयर्स इन प्रिझन असं त्या आत्मचरित्राचं नाव आहे. 30 इयर्स इन प्रिझन. तो मनुष्य 30 वर्ष होता. उल्हासकर दत्त त्याची आत्मकहाणी आहे. तो 18 वर्ष तुरुंगामध्ये होता. यांच्यापेक्षा जास्त कालावधी. आणि हे ॲक्च्युली 9 वर्ष 10 महिने तुरुंगामध्ये होते. तर त्यांची आत्मचरित्र मिळवली आणि ती ज्या वेळेला वाचत होतो तेव्हा लक्षात आलं की यांनी जे काही सुरसरम्य लिहिलं तसं काही नाही आहे. मग त्यांच्यापैकी एकानेही इतक्या अभिनय की आम्ही जर उपोषणात सहभागी झालो तर आम्हाला मिळणाऱ्या सवलती बंद होतील. म्हणजे तुम्हाला तिथं सवलती मिळत होत्या. म्हणून मग मी शोधायला लागलो की यांना प्रिव्हिलेजेस काय मिळाले. तर हा एकमेव सेल्युलर जेलमधला कैदी ज्याला पत्नीला भेटायला परवानगी दिली होती आणि यांची बायको आणि धाकटा भाऊ यांना भेटायला अंदमानला जाऊन भेटून आले होते. बाकी एकाही कैद्याला परवानगी नव्हती. दर आठवड्याला 3 जणांना फाशी दिली जायची. तो फाशी यार्ड यांच्या सेलच्या खालतीच होता. म्हणजे होता तिथं त्यांना खाली 3 जणांना दर आठवड्याला फाशी दिली जायची. दर महिन्याला कमीत कमी 9 जण गळफास घेऊन आत्महत्या करायचे. आणि असं ते सगळं जेलमधलं वातावरण. एक मुद्दाम वेगळा प्रसंग 2 असे आहेत ॲक्च्युली. उल्हासकर दत्त आणि इंदुभूषण रॉय हे 19 वर्षाचे अनुशीलन समितीचे 2 क्रांतिकारक यांच्या बाजूच्या सेल्समध्ये होते. एका सेलमध्ये एकच असायचा. ते इंदुभूषण रॉय यांच्या बाजूच्या सेलमध्ये, त्याच्या पलीकडच्या सेलमध्ये उल्हासकर दत्त. आणि इंदुभूषण रॉय छळाला कंटाळून त्यांनी त्या खिडकीच्या गजाला स्वतःचाच तो अंगातलं हे बांधला अंगरखा आणि त्याला फास घेतला. तर तो फास घेतो हे लक्षात आल्यानंतर शेजारून उल्हासकर दत्त त्याचाच बरोबरचा जिवलग मित्र 19 वर्षाचा रात्रभर ओरडत होता की कोणीतरी या, इंदुभूषण मरतोय, कोणीतरी या. कोणीही आलं नाही. त्याच्या आवाजात आवाज कोणी मिळवला. आणि त्याच्या आवाजात आवाज कोण मिळवू शकत होतं. त्यांनी आवाजच नाही मिळवला. ते बाजूच्याच सेलमध्ये होते. सकाळी दुसऱ्या दिवशी 6:30 वाजता ज्या वेळेला डॉक्टर आला तेव्हा डॉक्टरला इंदुभूषण रॉयनी उल्हासकर दत्तनी शिव्या दिल्या, खूप शिव्या दिल्या की तुझ्यामुळे माझा मित्र मेला जीवानीशी. तर उल्हासकर दत्तला खाली नेऊन भिंतीला टांगलं. वेड्यांचं इस्पितळ होतं. तर उल्हासकर दत्तला इथून काढून वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये ठेवलं गेलं 12 वर्ष. आणि 12 वर्षानंतर शिक्षा संपल्यानंतर तो वेडा असताना त्याची सुटका केली. सुटका केल्यानंतर वडिलांनी जवळजवळ कलकत्त्यामध्ये वर्षभर त्याच्यावरती उपचार केले. बरा झाल्यानंतर पुन्हा स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झाला. पुन्हा त्याला सेल्युलर जेलमध्ये अंदमानची काळ्या पाण्याची शिक्षा झाली. तो पुन्हा सेल्युलर जेलमध्ये गेला अंदमानमध्ये. इतक्या अंगावर काटा आणणाऱ्या कहाण्या आहेत सेल्युलर जेलमधल्या.
महावीर सिंग नावाचा एक कैदी उपोषण सुरू केलेलं होतं. 26 दिवस महावीर सिंग उपोषण करत होता. 26 दिवस. 27व्या दिवशी त्याचं उपोषण तोडण्यासाठी म्हणून डेव्हिड बारी जो जेलर होता, तो डेव्हिड बारी आणि बरोबर 6 सैनिक हे त्याच्या सेलमध्ये घुसले. 6 जणांशी तो 1.5 तास झटापट करत होता. 1.5 तासानंतर महावीर सिंगला त्यांनी जमिनीवर पाडलं. त्याच्या अंगावरती 6 जण बसले, छातीवर 2 जण, पायावर 2 जण, आणखीन पायावर 2 जण. आणि डेव्हिड बारीनी त्याच्या नाकातून नळी घातली आणि आतमध्ये दूध ओतलं जबरदस्ती. तर ओतलेलं दूध नळी फुफ्फुसात गेल्यामुळे दूध फुफ्फुसात गेलं आणि महावीर सिंग मेला. या आहेत खऱ्या स्वातंत्र्यवीरांच्या कहाण्या. पण या सांगितल्या जात नाही. तिथं होणाऱ्या साऊंड अँड लाईट शो मध्ये अक्षरशः तो साऊंड अँड लाईट शो बघितल्यानंतर असं वाटतं या 896 सेलमध्ये फक्त एकच कैदी होता. आणि तिथं जे चित्र प्रदर्शन मांडलेलं आहे स्वातंत्र्य सैनिकांचं, क्रांतिकारकांचं, त्या चित्र प्रदर्शनामध्ये हेडगेवार आणि गोळवलकरांचे फोटो आहेत, ज्यांचा कवडीचा संबंध नाही. पण ही त्या याच्यातली अवस्था होती.